कधी 8 दिवस पोलीस यांच्या निवासस्थानी जाणार होते, मात्र त्यांनी जाण्यापूर्वी त्यांना पोलिसांना अडवले. चला पुढे घ्या अभियान. मराठवाड्यातील काही भाजप नेते आमदारांची बैठक सागर बंगल्यावर झाली. त्यामध्ये मराठा आरक्षणावर चर्चा झाली अशी माहिती आहे. कोणाची? सागर बंगल्यावर भाजप आमदार मराठवाड्यातील हां फडणवीस यांच्या उपस्थितीत झाली असेल, त्याबद्दल नाही कल्पना. पण एक गोष्ट मी जाणून बुजून सांगतो की सगळ्याच पक्षातल्या मराठ्यांच्या आमदारांनी एकदा त्यांना समजून सांगणं गरजेचं आहे की आमच्या हक्काचं असणारं ओबीसीतलं आरक्षण आम्हाला द्या. आम्ही तुम्हाला संधी देतोय, आम्हाला राजकारणात नाही जायचं किंवा माझ्या समाजालाही नाही जायचं, मला पण नाही जायचं. आम्हाला त्या राजकारणात तुम्ही ढकलू नका, कारण तुमचे खूप हाल होते जर आम्ही राजकारणात आलो तर. म्हणून ही संधी आहे त्यांना. परत म्हणू नका की आरक्षणाच्या आडून यांनी राजकारण केलं. आमचा नाविलाज आहे आणि मला कुणी सांगा दुसरा पर्याय काय. जर सरकारनं आम्हाला आरक्षण नाही दिलं आणि आम्ही जर त्यांना वेळोवेळी सांगतोय की आम्हाला आरक्षण द्या, आम्हाला राजकारणात जायचं नाही, आणि ते जर देणार नसतील, कारण देण्याचं केंद्र सत्ता आहे आणि सत्य सध्या ते जर देणार नसले तर आमच्या पुढं दुसरा पर्याय काय आरक्षण घेण्यासाठी? तर आमच्या पुढे एकच पर्याय की त्या सत्तेत गेल्याशिवाय पर्याय नाही. गोरगरिबांना देणारं बनविल्याशिवाय पर्याय नाही. हे आमच्या पुढचं पर्याय आहे, त्याला नाविलाज आहे. तर आता मागतोय द्या ना तुम्ही, 1 वर्ष झालं, मग दुसरा पर्याय काय? त्यामुळे आम्हाला नाव ठेवायचं नाही की तुम्ही राजकारणाकडे गेलात, आम्हाला पर्याय नाही आहे. दादा, आपण म्हणतो की आमदार उभा करायचे, पण मात्र असं दिसतंय की तिथं प्रतिष्ठित लोक, आमदार लोक आहेत, त्यांच्या विरोधामध्ये समजा जे माजी आमदार वगैरे तुमच्याकडे येताना दिसत आहे. मात्र उद्या तिकीट देण्याचा विषय आला तर जे प्रस्थापित आमदाराला तिकीट दिलं जाईल का आम मराठा मधून तिकीट देण्याचा मानस आहे आपला? नाही, आता हे बघा, 29 तारखेला सगळं ठरण. पण जर आता समाजाला वाटतंय सगळ्याच की एवढी संधी, ही लाट गोरगरिबांची आली. पूर्वी वेगळ्या लाटी यायच्या, कुठल्या तरी माणसाच्या, कुठल्या तरी व्यक्तीच्या, सामान्याच्या लाटी. सामान्य जनतेला वाटतं, मग सगळ्या जाती धर्माच्या लोकांना, की एवढीच वेळ अशी आता ही संधी आहे सत्तेत जायची आणि राजकारणाला पायाखाली तोडवायची, ही योग्य वेळ आहे. तर मग आता समाजाच्या विचारून त्यावेळेस तर निर्णय होतीलच, पण आता सामान्यच त्याच्यात जाणार हे मात्र अंतिम सत्य. आता तुम्ही हे नाही सांगितलं की राज ठाकरे यांनी तुमची भेटण्यासाठी वेळ मागितलेली आहे का, आणि त्यांनी भेटण्याची आश्वासन मराठा आंदोलकांना काल दिलेलं आहे की मी जरांगे पाटलांना भेटून त्यांच्याशी बोलेन. तुम्ही त्यांना भेटणार आहे का? नाही, तसं काही संपर्क नाही किंवा काय फोन झालेला नाही. आता उद्यापासून तुमचा दौरा सुरू होणार आहे. हा दौरा संपल्यानंतर उद्याचा आणखी महाराष्ट्राचे जे उर्वरित भागाचे टप्पे तुमचे बाकी आहे. आतापर्यंत मराठवाडा झाला, उद्या पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्र होईल. दुसऱ्या टप्प्याला सुरुवात, ते झाल्यानंतर आणखी काय काय नियोजन असणार आहे टप्प्याचं? नाही, उद्या सोलापूरपासून सुरुवात आहे. सोलापूर जिल्ह्यातले सगळे मराठी एका जागेवर येणार आहेत स्वतःच्या मुलासाठी, स्वतःच्या जातीला न्याय मिळण्यासाठी, कारण बाकीच्या भंडाऱ्यातील स्वस्त धान्य दुकानामध्ये पॉश मशीनशिवाय धान्याचं वाटप. आम्ही किती ताकदीनं रस्त्यावरती येऊ. ही सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सातारा, पुणे, अहमदनगर आणि नाशिक 13 ऑगस्टला नाशिकला आहे. हे नाशिक जिल्ह्यातला घराघरातला मराठा त्या दिवशी बाहेर पडणार आहे. कारण आता एकजूट दाखवल्याशिवाय पर्याय नाही. त्यानंतर आम्ही विदर्भातला सुद्धा दौरा टाकतोय, मुंबई कोकणचा सुद्धा दौरा आमचाही पडणार आहे. परंतु 14 ऑगस्ट ते 20 ऑगस्टपर्यंत आम्ही काही इथं पण बैठका ठेवलेल्या आहेत. कारण 29 ऑगस्टला आम्हाला निर्णय घ्यायचा आहे, पाडायचे का उभा करायचे या संदर्भात. त्याच्यामुळं इथंसुद्धा समीकरणं कसे जुळतात हे बघण्यासाठी पण बैठका लावलेल्या आहेत. त्या बैठकाचा तारखेचा सगळा अंदाजा घेऊन विदर्भातला आणि कोकण मुंबईतला दौरा आम्ही टाकणार आहेत.